मी ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे, मी आरोपी क्रमांक 1 भाग्येश ओसवालतर्फे अपीयर झालेलो आहे। त्याच्यामध्ये एफआयआर मध्ये सुरुवातीला सर्व सेक्शन जे होते ते बेलेबल लावले होते। त्यानंतर या ऑफेन्सला सिरियसनेस देण्यासाठी त्यांनी एक सेक्शन 65 जो आहे तो नॉन बेलेबल सेक्शन ॲड केला आहे। त्याच्यामध्ये आमचं कोर्टाला हे म्हणणं होतं की सेक्शन 65 हा लागत नाहीये, त्यामुळे विचार करावा आणि आम्ही जामीन द्यावा। त्याचप्रमाणे हा आरोपी काल स्वतः वडिलांबरोबर जाऊन स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। त्याचप्रमाणे आमचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये अरेस्टचे जे ग्राउंड्स आहेत, जे रिटर्न दिले पाहिजे ते देखील आम्हाला दिलेले नव्हते, त्यामुळे त्याचा कॉन्स्टिट्यूशनल राईट व्हायोलेट झालेला आहे। या मुद्द्यावर देखील आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे। आणि अशा सिच्युएशनमध्ये की माझा रोल जो आहे तो फक्त गाडीत बसलेला होता, मी गाडीतनं बाहेर देखील उतरलेलो नव्हतो, त्यामुळे कुठलेही सेक्शन्स मला ॲप्लिकेबल होत नाही। ठीक आहे सर, हिंदी द्या। मी ॲडव्होकेट सुरेंद्र आपुणे, आहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे। त्याला काल पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते, परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन्स ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे, परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं। कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही, परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाची पीसी त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत। काय नेमका तपास करायचा त्याच्यासाठी एक दिवसाची? त्याच्यामध्ये कोर्टाने असं घेतलं की ऑफेन्स थोडासा सिरियस नेचर आहे आणि त्याची गाडी जप्त वगैरे करायची आहे असं कोर्टाने एक घेतलेलं आहे। ठीक सर, हिंदी। सर तुमचं नाव काय, कुणाची तुम्ही गडबड करू नये। सर तुमचं नाव सांगा, कुठल्या आरोपीकडनं कुठल्या केस लढला ते सांगा आणि नेमकं काय निर्णय दिला? माझं नाव ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे, मी आरोपी क्रमांक 1 भाग्येश ओसवालतर्फे अपीयर झालेलो आहे। आमचं म्हणणं असं होतं की एफआयआर मध्ये सेक्शन लावलेले आहेत ते सर्व बेलेबल सेक्शन्स आहेत आणि पोलिसांनी नंतर एक नॉन बेलेबल सेक्शन ॲप्लिकेबल केलेला आहे, लावला आहे त्याच्यामध्ये, तो त्याला ॲप्लिकेबल होत नाही। त्याच्यानंतर माझा जो रोल आहे, मी फक्त गाडीमध्ये बसलो होतो, गाडीच्या बाहेर काय झालं कसं झालं त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, मी फक्त गाडीत बसतो होतो एवढंच माझं म्हणणं होतं। आणि त्याप्रमाणे मला कुठल्याही प्रकारचे कुठलेही सेक्शन मला ॲप्लिकेबल होत नाहीत असं आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे। त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सर सेक्शन 65 चं इंटरव्हेन्शन दाखल केलं होतं पोलिसांनी, सेक्शन 65 ते कसं लागू होत नाहीये? सेक्शन 65 लागू होत नाही ते आम्ही त्याला ॲज पर डेफिनेशन कोर्टाला सांगितलं। त्याच्यामध्ये कोर्टाने आर्ग्युमेंट आमचं धरून सरकारी वकील धरून एक दिवस उद्यापर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे।